घरी एक पिझ्झा डिलिव्हरी बॉय पिझ्झा डिलिव्हर करायला आलाय. चला बघूया तो पिझ्झा सोबत आणखी काय काय डिलिव्हर करतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत यांना. काय करू मी तुझं? ओय, तुझ्याशी बोलते मी काहीतरी. कसं रे बेडरूम मध्ये पसरा करून ठेवतोस रे तू सगळा? कंटाळा आलाय मला आता. हे कोण आहे? हे काय आहे? हेल्मेट मध्ये बनियन आणि चड्डा कोण कोंबून ठेवतं? कोण करतं हे? आणि हे काय आहे? लॅपटॉपच्या बॅग मध्ये 1 किलो फरसाण. बी प्रिसाइज, इट्स नडियादी मिक्स. फरसाण नाही, तुमच्या दृष्टीने सगळा शो म्हणजे फरसाण. अरे त्याच्यात गार्लिक असतं, नडियादी मिक्स असतं, मद्रास मिक्स असतं, खट्टा मिठ्ठा, एवढे व्हरायटी आहेत. फरसाण काय फरसाण? एक दिवस हे फरसाण असं नडियादी ना तुला, मग कळेल तुला. आता बोलायला लावून रे तू. खूप मला ना वैताग देतोस हे प्रसाद. काय मिळतं तुला हे सगळं करून? सांग बरं. लागतंय यार, डोक्याने विचार करतो, सुचण्यासाठी लागतंय सगळं चमचमीत. मग काम कर ना, चाल ना, हल ना जरा, एक्सरसाइज कर ना, काढ ना जरा, असं उठक बैठक काढ ना जरा, म्हणजे होईल ना. काय होईल ना जर हे सगळं केलंस ना, एक्सरसाइज वगैरे. मी बोलते तुझ्याशी, माझं ऐक. हे सगळं केलंस ना तू, हे सगळं उठा बशा वगैरे काढल्यास ना, तर तुझं सुजणं कमी होईल आणि सुचणं वाढेल. मी बोलत राहते आणि हा माणूस माझं कधीच ऐकत नाही. जाऊ दे, मरू दे, नेहमीच झालंय. मी तुला डाळ भाताला कुकर लावते, पटकन खा, म्हणजे ऍसिडिटीचा त्रास नाही होणार. नकोय मला, माझ्याकडे नको लावू भात, तुझ्या एकटीसाठी लाव. मी काहीच बोलू नको का तुला? तुला राग येतो का रे माझा? मी बोललं तर मी तुझ्या काळजीपोटी बोलतेय ना. असं नको ना आता करू. चल ना, आता मी लावते, तू खाऊन घे तेवढं. मी माझ्यासाठी पिझ्झा मागवलाय म्हणून म्हटलं तुझ्या पुरता लाव, मला नकोय. मी पिझ्झा खाणार आहे. कसं तुला काहीच वाटत नाही? आता मी म्हणाले ना तुला. माझ्याकडे हसू नको, माझ्याकडे बघू. नाही ग, किती नॅचरल रिॲक्ट करते. बस तू नॅचरल रिॲक्ट करते. काय मी ना आत्ता तुला म्हणाले, मी तुला आता डाळ भाताला कुकर लावून देते, तुला ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. जरा चाल, जरा एक्सरसाइज कर. सगळं वाया गेलं का रे? कसं सांगू यार तुला? हे बघ काय असं माहितीये, आमच्यासारखे जे बुद्धिजीवी लोक आहेत ना. एक मिनिट, मला ऐकू दे नीट. हा काय? अगं आमच्यासारखे इंटेलेक्च्युअल लोक आहेत ना, आमचे हॅपी हार्मोन्स ना आम्हाला सतत ऍक्टिव्हेट ठेवावे लागतात. काय होतं, असं बऱ्याच वेळ असं स्क्रीन समोर बसलं, आमचं कसं वर्क फ्रॉम होम, बराच वेळ असं दृष्टीपटलासमोर असं स्क्रीन दिसलं ना, तर आमचं हॅपी हार्मोन्स ना असे मुरझा जाते वो, तर त्यांचं काय होत नाही. म्हणजे असं चमचमीत खाल्लं ना की आमचे टेस्ट बर्ड्स ऍक्टिव्हेट होतात, आणि टेस्ट बर्ड्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हॅपी हार्मोन सुद्धा ऍक्टिव्हेट, मग असं एकदम थकवा निघून जातो आणि असं तजेलदार वाटतं, म्हणून आम्ही खात होते. मध्ये चमचमीत खावं लागतं. अच्छा, मग तुझे टेस्ट बर्ड ऍक्टिव्हेट होण्यासाठी तुला लोणचं देऊ का खायला? म्हणजे तुझे हॅपी हार्मोन्स तुझे जागे होतील. हे काय कंपॅरिझन आहे ग? कसं राग येतो लगेच. पिझ्झा आणि लोणचं हे काय कंपॅरिझन आहे? मी काय पिझ्झा तुझ्या चांगल्यासाठी बोलते प्रसाद. तुला कसं पिझ्झा म्हणजे काय वाटलं? खाऊ वाटलं पिझ्झा? खाऊ नाही तर काय मग ते? पिझ्झाकडे कधी बर्ड आय व्ह्यू ने बघ. सर्व अर्थाने आपल्या स्वतःत सामावून घेणारा तो एक सिद्धी योगी भासतो. योगी सगळं काही आपल्यात सामावून घेतो. एकीकडे ऑलिव्हचे तुकडे, एकीकडे असं एक लालसर झालेलं पनीरचे तुकडे, इथे भुरभुरलेले मक्याचे दाणे, इथे तो भोपळा मिरची, इथे ब्रोकली. अरे काय आहे ना, सगळं काही स्वतःमध्ये सामावून घेतो असा तो ध्यानस्थ योगी वाटतो मला. बरं, हे सगळे एकमेकांपासून तुटू नये, विलग होऊ नये म्हणून तू नाळ अत्यंत आपुलकीने जोडणार होतो चीज बसचा तंतू. एकात्मता शिकावी ना तर पिझ्झाकडनं शिकावी. बरं, चौकोनी बॉक्स मध्ये गोलाकार पिझ्झा, म्हणजे चौकोनी चौकट तोडून आपलं स्वतःचं गोलाकार वेगळं आयुष्य जगायचं शिकायचं कोणाकडनं? पिझ्झाकडून. समानता कोणाकडनं शिकावी? पिझ्झाकडून. कुठलाही पीस उचला सेम, सगळं काही सेम. मला अत्खर म्हणजे
असं वरतून पाहिलं ना तर पिझ्झा म्हणजे मला विश्वरूप दर्शन घडवणारा ध्यानस्थ योगीच वाटतो बघ बाबा. झालं काय विश्वरूप दर्शन घडवतो तुला पिझ्झा. मला सांग प्रसाद, तुझ्या हाताच्या बोटांनी तुझ्या पायाच्या बोटांचं शेवटचं दर्शन कधी घेतलं होतं? आठवतंय तुला? स्वतःचे तुला बूट घालायचे असतील तर 15 मिनिटं लागतात तुला बूट घालायला, वागता येत नाही या ढेरीमुळे. हा विश्वरूप दर्शन घडवतोय जेव्हा तुझ्या शर्टाचं बटन आणि काज एकमेकांचं दर्शन घेण्यासाठी आटापिटा करतात ना, तेव्हा मला कळतं काय जागतिक तणाव आहे ते. हे विश्वरूप दर्शन. हात जोड वर कर, हात बघ जातोय का. केवढं करशील ग? हात जोड ना असावर, जा ना बघ ना. कशाला? माझं काम एवढंच असतं लॅपटॉपचं, वरती कशाला ठेवू उगाच? आपलं काम एवढंच आहे. वरची काय कामच नाही ना तुझं. बायको आहे कपडे वाळत घालायला. ओरण्याची नाटकं करतोयस. अरे रेड टी शर्ट ब्लॅक पॅन्ट पिझ्झावाला. येस सर. सर तुमचा पिझ्झा सर. 2 पीस. 2 नाही, मी एकच मागवला होता. नाही सर, कदाचित तुम्ही ऑर्डर नीट वाचली नसेल सर. म्हणजे एकावर एक फ्रीची ऑफर आहे सर आज, म्हणून आहे सर. कॉंग्रॅट सर. याला म्हणतात डेस्टिनी. नियतीच्या मनात आहे बघ मी आज पिझ्झाच खावं, कळलं का? आता गप ते डाळ भात वगैरे काय लावणार होतीस ना, ते लावू नकोस. एक पिझ्झा तू खा चल. मला नाही खायचं, मला ते विष नको. नियतीच्या नाही, तुझ्याच मनात होतं हे. तुझंच डेस्टिनी. अरे पण कशाला? आता आहे ना एक पिझ्झा. मला विष नकोय, मला नकोय. तू खा. नकोय? नाही मला नकोय. नक्की नकोय? मला नकोय. मी माझं माझं बघीन, मी छान हेल्दी खाईन काहीतरी. ए भाई आत ये. काय सर? अरे भाई आत तर ये तू. Order अरे मध्ये आत काय? या. हे बघ ऐक 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 काय आहे? तू आमचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी असा उन्हातानातून फिरतोस, काम आहे. औसा पाण्यात राबतोस, आहे की नाही? हे घे माझ्याकडनं तुझ्यासाठी एक पिझ्झा. नाही नो थँक्स सर. अरे घे यार माझ्याकडनं गिफ्ट. अरे नको सर, नको सर. काम कर, घरी जा आणि शांततेत का तुला इथे ऑकवर्ड होत असेल. घे घे घे. नको सर, अशा फालतू गोष्टी मी खात नाही सर. नाही सॉरी सर. सर 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 एक मिनिट, काय म्हणलात तुम्ही आता? हे काय म्हणलं? अशा फालतू गोष्टी मी खात नाही. पिझ्झा ना, हा, हा. फालतू ना. काय बरोबर जंक बोलला. फूड आहे ना, ते माझ्या पाठीवर असतं, पण माझ्या पोटात मी कधीच जाऊ देत नाही सर. कितीतरी वर्ष झाली मी डिलिव्हरी बॉयचं काम करतोय सर, पण फालतू फालतू म्हणजे ठीक. एक नंबर फालतू आहे सर ते. शिक शिक. मी हे बघ मी मागवत पण नाही सर. बरोबर आहे त्यांचं. प्रसाद शिक जरा त्यांच्याकडनं. स्वतः पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं काम करतात, पण पिझ्झा खात नाही. त्यांची इच्छाही होत नाही. त्यांना हा पिझ्झा फालतू वाटतो. नाही नाही, कसं आहे ताई, काय काय आता पिझ्झा दिसायला भारी आहे, पण त्याच्यात प्रोटीन इंटेकच नाही ना काही. हो त्याच्यात काय आहेत, म्हणजे नुसत्या कॅलरीज आहेत. बरं ताई, नुसत्या बॅड कॅलरीज. म्हणजे ते पिझ्झाचे जे तुकडे आपण खातो तर त्याचे बारीक बारीक जे त्याचे त्याच्यात सगळ्या बॅड कॅलरीज. तर त्याचे बारीक बारीक जे तुकडे असतात ना, ते आतड्यांना चिकटतात आपल्या. हो आतड्यांना चिकटतात, मग ते सडतात सर. वाईट आहे सर, वाईट. फालतू फालतू. पोट खराब होऊ शकतं, हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो सर. चल ना यार, हे बस ना, चल ना. हार्ट अटॅक येऊ. याला काय अर्थ आहे? हे बघ हे बाई, हो किंवा नाही sorry. एवढंच बोल ना. मी तुला ऑफर केला, हो किंवा नाही एवढंच बोल. अगदीच नाही तर माझा उपवास आहे असं बोलून विषय संपव ना. हे नको तर कशाला ते मीडिया रिपोर्टर आगीत तेल होतात तसं. नाही 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 सर, मी कशाला आगीत तेलो तू. हा म्हणजे मला पण काही चुकीचं नाही वाटत. ते करेक्टच सांगतायत. नाही सर ऐका, मनाला आणि लाळेला आवरा सर. हा काय ना, आता जी आग असते पोटात पण आग लागते, ती भुकेची आग असते बऱ्याचदा. पण त्यावेळेस काय करायचं, भुकेची आग त्यावेळेस काय करायचं सर. सर इकडे लक्ष द्या सर, की यज्ञात आपण समिधा कसा टाकतो, थोडा 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 थोडा, तसं थोडं थोडंच खायचं सर. पण काही काही लोक काय करतात, नाही आग लागली की काय करतात, गपकन खातात, समिधा गपकन टाकतात, भडका उडतो सर. वाईट, मग आजार होतात सर. खूप वाईट आहे सर हे. शिकले. आणि काही काही लोक आहेत ना, काही लोक म्हणजे ते तर म्हणजे काही पोटात भुकीची आगच आहे, तरी पण त्यांना नका सर, नका खाऊ. नाही विष- नाही विष येते सर. नाही नाही, समजणारच नाही. जरा बघ शिक. पिझ्झा डिलिव्हरी बॉय तो केवढा फिट आहे. स्वतःच्या शरीराला मंदिर समजतो, मंदिरासारखं जपतो. नाहीतर तू खा खा ते खादड. तुला आणि पोत्याला जर आजूबाजूला उभं ठेवलं ना, तर पोता जास्त फिट वाटेल तुझ्यापेक्षा. अरे भाई नको तर नको बोलला यार. तुमच्या भल्यासाठी सांगत होतो. अरे भलं नाही. खा. कशाला सांगतोय? कशाला सांगतोय? तू कधी पिझ्झा खाल्ला नाहीस? नाही सर.
आई रक्ताची शपथ घ्या. म्हणजे असं खाल्लाच नाही असं नाहीये सर. खाल्लं बघितलं खाल्लंय ना नाही पण कसं आहे सर सर विष विष आहे खरंच सांगतो. खरं तुमच्या भल्यासाठी सांगतोय. माझ्याकडे कधी पाहुणे रावळे आले आणि त्यांनी म्हणजे पिझ्झा बिझ्झा मागवला, जंक फूड मागवलं, खूपच आग्रह केला मला, तर त्यांचा मान राखण्यासाठी एखादा मी खातो. हिने मला आज आग्रह केला. त्याच्या आधी मी 30 मिनिटं धावतो, 50 पुशअप मारतो, 50 दंड बैठका मारतो. त्या मारा आधी मग एखादा तुकडा खा. आणि खरं तर दादा तुम्ही जे सांगताय ना भाऊ, त्या हिशोबाने यांनी खरं तर 150 प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत पृथ्वीला. बापरे एवढं बोलशील? एवढं खात नाहीस तू? मर हे बाई रात्री जेवल्यावर मी शतपावली करतो. शतपावली कसली करतोस प्रसाद? हा, झोपेमध्ये आपल्याला वॉशरूमला झाले म्हणून उठून जाणे वॉशरूम साठी, याला शतपावली नाही म्हणत. आणि अदरवाईज सुद्धा तुझे कुल्ले फक्त गॅस पास करण्यापुरतेच हलतात. त्याच्या व्यतिरिक्त ढिम्म बसलेला असतोस तू एका जागी. विष खातोयस रे, विष खातोयस, नको खाऊस. अरे खाऊ दे ना यार, खाऊ दे ना. तुमचं नुकसान होईल सर. काय करतो एका भोळ्या माणसाला एवढाचा गोंडस तुकडा खायचा पिझ्झाचा? खाऊ दे ना यार. नाही सर 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 काय ना मी माणूस की चांगलं म्हणून बोललो ना तुला, बाबा मागणे एक्स्ट्रा पिझ्झा आहे तू घे. तू मला खायला दे ना यार. सर तुम्ही मला म्हटलंय, मला आनंद आहे त्याचा की डिलिव्हरी बॉयला तुम्ही सोबत खायला म्हणताय की खा ना यार. तू पण खा, मी पण खातो. खाऊ दे ना यार. अरे तेवढं सांगतायत ते विष तरी खायचंय तुला? मी खाऊ शकतो तुमच्या सोबत. मी माझा टिफिन शेअर करू शकतो. हा हा. काय मसाले भात काय आपण मसाले सर मी आय सिट देअर. हा प्लीज बसा ना बसा ना. भातावर पण पिझ्झा तोंडाला लावला मस्त लागतो. हे बघा बघा माझ्याकडे काय आहे बघा. माझा हा प्रोटीन शेक आहे. प्रोटीन शेक व्हेरी गुड फॉर द हेल्थ. आणि अजून हे बघा बघा मसाले भात नाही, मसाले भात वगैरे नाही. हे बघा बॉईल अंडी आणि चणे. ए हडरे ए काय जेवणात चणे कोण खात रे? काय घोडा आहे चणे खायला? त्यांना घोडा बोलू नकोस, कळलं ना? विष खायला आवडतं या माणसाला नुसतं. एक मिनिट बघ व्हॉट सर. हे खाता हे खात होता ना चणे, हे काय कर चालू केलं मध्ये? नाही काय सर, कधी पण जेवायच्या आधी आहे ना मी पोटातला अग्नी असा तो असा जागृत करतो. त्याच्यासाठी जरा एक्सरसाइज करतो सर. म्हणजे आता पण मी आलो ना पिझ्झा डिलिव्हरी द्यायला, तर 5 मजले मी ताईत चढून आलो बरं का. एक हे नको सांगू ना. कॅलरीज बर्न होतात ना. करेक्ट आहे तुमचं एकदम परफेक्ट आहे. मला ना तुमचा खरंच म्हणजे हेवा वाटतो. बघा भाऊ, तुम्हाला म्हणून सांगते, तुम्ही 5 मजले चढून आलात ना. हो हो हो. हा आता मी 5व्या मजल्यावर राहतो, तर आमच्या 4थ्या मजल्यावर पूजा होती. लिफ्ट ने गेला हा माणूस खाली 4थ्या मजल्यावर पूजेला, 1 माळा उतरून खाली. हा, त्याला जिन्याने जाता आलं नाही, लिफ्टचा वापर करतो हा माणूस. व्हेरी बॅड. मी मेंटेनन्स भरतो. हा, मी सोसायटीत मेंटेनन्स भरतो. सोसायटीत लिफ्ट आहे, मी लिफ्टचा वापर करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. कळलं? सर तुम्ही शरीर मेंटेन नाही करत. आता कसं बोललात तुम्ही? bad. करायला पाहिजे की नाही? ऐक नाही, आपण बोलूया. मला फक्त नाही नाही सर सर मला दिसतंय की तुम्ही म्हणजे भयंकर आहे सर. ताई ताई असतात, यांच्यापेक्षा पण जाडे लोक असतात. मी तुमचं दुःख समजू शकतो, पण मी हे विष खाल्ल्यामुळे जाडे होतात ना. हो हे असं मैदा काही खाऊन. काही 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 खायचं जाड होतात. पण अशा जाड लोकांना मी पतलं करून टाकलेलं आहे. पतलं बारीक बारीक एकदम बारीक. पतलं करता म्हणजे काय मी जिम मध्ये ट्रेनर आहे. हा, सकाळी मी जिम मध्ये ट्रेनिंग देतो, नंतर मी डिलिव्हरी बॉयचं काम करतो. तर असं सगळं मी करत असतो नेहमी. एक्सक्यूज मी ताई, माझा पाणी पिण्याचा अलार्म वाजला. ए चल रे, ए निघ रे. एवढं असं काय पाणी पिण्याचा अलार्म वगैरे? इकडे मी सकाळच्या अलार्मला उठत नाही. पाणी पिण्याचा अलार्म कुठला? चल निघ. यांची फिटनेस जर्नी आपण आत्ता सुरू करू शकतो ताई, आत्ता या क्षणाला. बरं हो, आता तुम्ही हे करू शकता, पतलं करू शकता हो, बारीक लगेच रिझल्ट येईल. लगेच. मला तारखेपासून करूया ना. नाही हे बघा सर सर टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला जिमला जायची गरज नाही. बसा बसा बसा, एक मिनिट. बसून बसून एक्सरसाइज इथे बसा. हो, तुमचं काम सुद्धा तुम्ही करू शकता सर. हे खात खात करू शकतो? नाही 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 नाही. हे बघा सर, तुम्हाला पुशअप मारायची गरज नाही, हा. वॉर्मअप करायची सुद्धा गरज नाही. 3 सेकंदात तुमचं काम करता करता एक्सरसाइज होऊन जाईल. फक्त जेव्हा गरज असेल तेव्हाच ती एक्सरसाइज करायची. चमत्कार आहे हो हा. असं आहे? हो, 3 सेकंदाच्या? 3 सेकंदात नीट लक्ष द्या बरं. मला दाखवा, मला दाखवा. हा, असं सरळ बघा. बघा सरळ बघा. हा, मान डावीकडे न्या. हा, आता उजवीकडे न्या. हा. आता फास्ट 1 2 3. 1 2
3 सेकंद एवढंच व्यायाम आहे हा हे कधी करायचं कधी समोर जेवण आलं तेव्हा 1 2 3 नाही 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 15-20 किलोने वजन करतो मी करतो करेन पॅशनेटली इथे पॅक्स येतील सर करेन मी करेन हे बघा नाही नाही आत्ता ट्राय करू हे काय आता लगेच करायचं हा तुकडा हातात घ्या हा तुकडा हातात घ्या एक्सरसाइज करायची आपल्याला हीच परीक्षा आहे प्रसाद करणार हा, करू 30 शकता तुम्ही. सेकंदाची एक्सरसाइज Come on, come on, come on, come on, come on. पतला होणार आहेस हे विष आहे हा डावीकडे आणि काय हे ना हा तिकडे 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 उजवीकडे नाही 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 सर, 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 सर. वर खाली जर केलं तुम्ही वर खाली जर केलं तर तुमचं वजन अजून 15-20 किलोनी वाढेल परत एकदा कमान 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 यार है मैं इधर देख रहा है आता डावीकडे मग उजवीकडे यार है मैं नहीं फास्ट फास्ट व्हेरी गुड नो 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 सर नो सर नो सर नो सर कंट्रोल कंट्रोल प्रसाद कंट्रोल हा विष येते विष व्हेरी गुड नाही 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 सर हे गुबू गुबू काय करता हो मध्ये मध्ये तुम्ही काय करता काय सांगितलं तुम्हाला इकडे 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 ते करा ना नाही सुधारणार मी बोलले ना तुम्ही दादा जाऊ दे मला नाही या माणसाशी तुम्ही जा जा, काही जाऊ नाही दे. होऊ शकत ठीक सर आहे, तुमचं हे घ्या प्रोटीन शेक घ्या या माणसाचं वा 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 हे स्किट म्हणजे एक जनजागृती मोहीम वाटली मला. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन, मच नीडेड. थँक्यू. बघा हास्यरसिक यावर काय म्हणतात. सई. डिलिशियस परफॉर्मन्स होता. खूप नॅचरल परफॉर्म केलं तुम्ही. आणि भावा वडलास असं म्हणायला आवडेल मला, कारण मला असं वाटत होतं तुझ्यातला फूडी आणि तुझ्यातला ऍक्टर दोघंही सिंकमध्ये होते आणि ते बघायला खूप मजा आली. तू ज्या प्रकारे पिझ्झाचं वर्णन केलंस, आम्हाला सगळ्यांना पिझ्झा खावासा वाटला आणि तिथे तुझं यश आहे असं मला वाटतं. नमा मस्त ॲज युजल. फार भारी. जे प्रबोधन केलं ते पण खूप क्लास अपार्ट होतं. म्हणजे मला असं वाटतं की कधी कधी खळखळून हसायला आलं नाही तरी थोडंसं विचार करायला लावणारं काहीतरी असं ऐकायला, ग्रहण करायला मजा येते. सो कुडोस, मजा आली. खूप मजा आली. थँक्यू.